नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। भास्करा पूर्ण कीर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। मनुष्याकृते राघवे ख्याती केली। शिखरे सागरी तारियली। शिखरे सागरी तारियली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। रखिले निर्जीवा कागदासी। रखिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। उपमा नाढळे इहलोकी। तुझी उपमा नाढळे इहलोकी। भवसिंधुसी बांधिलासे तुझे। भवसिंधुसी बांधिलासे तुझे। अनाथादिना कारणे तुकयाने। अनाथादिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी। तुका भासला मानवी वेशधारी। परिहालिला विग्रही निर्विकारी। परिहालिला विग्रही निर्विकारी। स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा। स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा। तोचितो हा परब्रह्म ठेवा। तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा। दया पूजिले आदरे पांडुरंगे। दया पूजिले आदरे पांडुरंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली। तणो मानवी दिव्य रूपीच गेली। यागिते दिव्य लोकासी नेली। न जागिते दिव्य लोकासी नेली। पुंडलिकावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महारुद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जाची खरी सेवा। जाची खरी सेवा। त्याच्या भय काय जीवा। त्याच्या भय काय जीवा। त्याच्या भय काय जीवा। त्याच्या भय काय जीवा। करिता स्वामी सवे वाद। करिता स्वामी सवे वाद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। असावा तो धर्म। असावा तो धर्म। मग साहो जाते वर्म। मग साहो जाते वर्म। मग साहो जाते वर्म। मग साहो जाते वर्म। करिता स्वामी सवे वाद। करिता स्वामी सवे वाद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। आवदे वागदेवी। आवदे वागदेवी। तुका विठ्ठली गौरवी। तुका विठ्ठली गौरवी। तुका विठ्ठली गौरवी। तुका विठ्ठली गौरवी। करिता स्वामी सवे वाद। करिता स्वामी सवे वाद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। अधिक अधिक आनंद। प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील
देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 304व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे ना, अभंगाचं 3रं चरण चालू आहे. असं घेऊन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याची सेवा खरी आहे त्याच्या जीवाला काहीही भेव नाही. देवाची सेवा खरी करतोय का, त्याला काय भेव आहे कोणाचं? देवाचं नाही, कोणाचं काळाचं भेव नाही, देवाचं भेव नाही. करिता स्वामी सवे वाद, जरी प्रसंग पडला तर भगवंताबरोबर वाद करायची जरी टाइम आली, वाद म्हणजे भांडण आहे. खरं वाद शब्दाचा अर्थ भांडणच होतो. वाद विवाद संवाद हे वादाचे उपसर्ग लावल्याच्या नंतर अर्थ बदलत असतात. वाद म्हणजे वाद सामान्य शब्द, पण त्याला जर स लावलं तर संवाद होतो, त्याला वि लावलं तर विवाद होतो. त्याला बरं काय, त्याला वितंडा वाद, असं वितंड लावलं तर उपसर्ग तर बदलून जातो अर्थ. अर्थ बदलत जातो. वाद शब्दाचा अर्थच ते होतो की वाद म्हणजे बातचीत, थोडंसं भांडण असं गृहीत. वाद शब्दाचा अर्थ तो होतो. आणि स्वामीबरोबर वाद करत असताना अधिक अधिक आनंद वाढतो. खरी सेवा असेल त्याला, म्हणजे त्या बोलण्यामध्ये त्या वादामध्ये दुःख नाही होत, स्वामीला बी आनंद वाटतो त्या वादात. का तर असावा तो धर्म. मग सावं जाते हे चाललंय ना, धर्म असावा याचा अर्थ माणसाची प्रकृती प्रवृत्ती धर्मामध्ये, धर्मानं वागावं. आणि धर्मानं वागणारा माणूसच उद्धरतो. नव्हे नव्हे, धर्मानं वागणारा माणूसाचं कल्याण होतं. धर्म रक्षिती रक्षिता, धर्माचं रक्षण केलं की आपलं रक्षण धर्म करतो असे. म्हणून अंगात धर्म असावा, मग साहो जाते वर्म. आपण अर्थ त्याचा असा परत लावला बहुव्रीही समास लावून की आपल्या अंगात खरेपणा असल्यावर समोरच्याला भ्यावला. बरोबर आहे ना? मग तिथं देवही असेल त्याला भ्यावं, हे शब्दाचा अर्थच आहे हे. पण त्याचा बहुव्रीही समास लावल्याच्या नंतर आपण अंगात आपल्या धर्म असल्यावर लोक काही बी बोलले तर त्याचं काय भेव आहे आपल्याला? आपल्या अंगाला मळ नाही, लोक बोलावं लागले, काय समज नाही लागतं का ते? मग काही लोक बोंबलले तर बोंबलू जा, आपल्याला त्याचं भेव भेव पापाचा असावं. जगण्याचं भेव काय त्याचं? जगामध्ये कीर्ती होईल का अपकीर्ती होईल ह्याला भ्यायचं नाही. एखादा महाराज खराच असेल वागण्यात आणि त्याच्यावर एखाद्या बाईचा आरोप जर घातला, गृहीत धरा, नाही का एखादी लांडीला बाडी घातली, चोरीचा आरोप घातला आणि त्यानं काही केलंच नसेल, लोक फक्त टीका करतील इतकंच न. आणि टीका केल्यामुळे थोडासा लोकांमध्ये अवमान होईल. काय होईल लोकांमध्ये? अवमान. अवमान म्हणजे कळलं ना, त्याची किंमत होणार नाही. लोकांच्या किमतीला गरज काय? तुमचा अंगातला खरेपणा आहे ना, मग देवापासून तुम्ही दूर होणार आहेत का? नाही. असावा तो धर्म, आपल्या अंगात धर्म असावा. मग साहो जाते वर्म. करावे तयासी कळे अंतरीचे, हा कारण ते साचे साचा. हो, काय लोकांची काय गरज नाही, आपल्या अंगात खरेपणा आहे ना, मग लोकांची काय घेणं देणे आपलं? लोक काही म्हणू जात, असा त्याचा अर्थ आहे. असावा तो धर्म, तर मग साहो जाते वर्म. सण होतात त्याला. तुकाराम महाराजावर का आरोप आले नाहीत काय? नाथावर आले नाहीत का? पण ते खरे होते बरं काय, खोटे नव्हते ते. म्हणजे लोकांनी आरोप केले होते ते, तसे ते आरोपी नव्हते. लोकांनी लावलेला आरोप आहे, पण महाराज आरोपी नव्हते. तुकाराम महाराजही आरोपी नव्हते, नाथ महाराजही आरोपी नव्हते, पण लावलं ना लोकांनी. ते सण होईना गेलं काही लोकांना, म्हणून त्यांनी ते बंड उपस्थित केलं. मग जरी केलं तर ते तुकाराम महाराजांना असावा तो धर्म आहे, काही करू द्या लोकांना. मग सावध जाते वर्म. सण होतात, काही वाटत नाही. महाराजाची गाढवा बसून मिरवणूक काढलेली आहे. कोणाची? खेटराच्या माळा घालून. इतका अपमान कोण सहन करते? बाई महाराजांच्या कीर्तनाला नेहमी येणारी बाई आहे प्रवचनाला, आणि ती नेहमी नेहमी येणारी ती बाई माग अभंग गेला बघा, आज 2 वर्षी का गेल झाली आपल्या पाठात गेलाय अभंग आवडगावला. मग ती बाई सतत येणारी, ती मग त्यांना सांद गवसली त्या लोकायला.
महाराजाच्या कीर्तनात जाती ही आश्रमात जाती ही बाई म्हणजे या बाईला आपण लावून देऊ. आणि ते खपत नव्हतं सालू मालू हे दोघं. मंबाजी गोसावी पुन्हा आप्पाजी गोसावी एक होते पुण्यातले. पुण्यातले होते का आप्पाजी गोसावी तुम्हाला माहित नाही. ते उघडकीच नाही आणखी त्याचं नावच माहित नाही तुम्हाला. हे विरोधीच होता तुकाराम महाराजाचा. पुण्यातला होता ते पुण्यातला होता पण महाराजाचा विरोधी होता. आप्पाजी गोसावी होता मंबाजी गोसावी होता चालू मालू होते पण काय आणखी एक पाटील होता. हे महाराजाचे विरोधी लोक आहेत. मग ह्यांनी सगळ्यांनी बंड केलं त्या सालू मालूला लावून दिलं. सालू मालू अभंग महाराजाचे त्याला आपले सालू मालू म्हणे लावू लागले. सगळं महाराजाच. आपण काय म्हणायचं सालू मालू महाराजाचं नाव करायचं. तुकाराम महाराजांनी त्याच्यावर मला वाटतं 10-11 अभंग काहीतरी केली बघा सालू मालू. आपल्या गाठात येते हा नाही घाटावे लागत एकाशी ते कळे काय नाही घाटावे लागत एकाशी ते कळे भात. अरे काय भांड्यातला तांदूळ शिजला म्हणून काय बुडाला हात घालायची गरज आहे नाही. वरला तांदूळ बघितला वा शिजला त्याला घाटावं लागत नाही. खरंच गडे खाली हाटावं लागून खाली नाही शिजलं नाही आणखीन खाली हात घालून बघा काय गरज आहे असं महाराजांचं म्हणणं. नाही घाटावे लागत एकाशी ते कळे भात. बरं काय विकाल ते विका माती नावे ठेवणे बुका. आम्हाला काय करायचे मातीला नाव ठेवायचं बुका आणि तीच विकायचा. विकायचा असला विका आमची काय घेणं देणं नाही आहे. चालू मालू हलीचे दासन त्यांनी केला अवघा नाश. आलं का नाही अभंगात नाव. मग उघड उघड बोलणं की नाही महाराजाचं. नाही शॅलीतून हाणले का उघडे हाणले. मग उघडे हाणले. मग उघडे हाणल्यावर त्या दुसऱ्याला राग येणार नाही का. शॅलीतल्या तरी लवकर कळत नाही. उघडं कळत आहे लवकर तटूनच. मग चालू मालूचं डोसकं फिरायचं काय करावं तो केला. हा आम्हाला म्हणते सालू मालू हरिचे दासन त्यांनी केला अवघा नाश असा म्हणतंय. बरं काय स्वतःला लय भक्त समजितंय असं. मग त्याला खटकू लागलं त्या सालू मालूला. ती गावातलेच होती सालू भाऊ होते. मग या सगळ्यांनी बंड उपस्थित केलं आणि त्या बाईला मदत दिली. आणि बाई ती जरी कीर्तनाला आली तर त्या बरं काय चाल ते चालच एखाद्या माणसाची ती चाल सोडित नाहीत लोक. आणि लोक निर्मळ होणार नाही. होणार होती महाराजाच्या हातानं झाली पुन्हा झाली हो. पण ते मला वाटतं लय बेजार व्हावं लागलं महाराजाला ना त्या बाईला निर्मळ करायला. आधी कीर्तन हे प्रवचन ऐकले महाराजाची ती नबी. मग मला वाटतं एवढे कीर्तन प्रवचन ऐकल्यावर तिच्या मनात परिवर्तन व्हावं की नाही भाऊ. मध्ये उतरलंच नव्हतं. नाही झालं कसं मग उतरलं नाही जाऊ दिलंच नाही. काय जाऊ दिलं नाही हो काय करावं. हा मधात हवा धरली ते मधात पाणी गेलंच नाही. मध्ये गेलं हा असं झालं. मग काय करावं. आणि त्याला लावून दिलं बाईला. मग बाई तरी म्हणली त्यांना बाईला म्हणले तू तुकाराम महाराजावर आरोप कर. मला त्याला भ्रष्ट नाही बी भ्रष्ट झाला तुम्ही मला भ्रष्ट झाला ते असं पुन्हा म्हणू लागले. नाही माय देव माणूस आहे ते म्हणू लागले. आणि त्यांच्या अंतवाच कळतं ना त्या काय येडे असतात का काय बाया हुशारात. त्यानं ओळखलं होतं बाईनं हुशार. आणि बघा त्या हुशारात आता कोणलाय काय म्हणाली का ते म्हणले नाही माहिती त्या देव माणसावर आरोप कसं करावं नाही. आणि ते तसे नाहीत असं म्हणायचं. आते म्हणजे तसे नाही तर तुला म्हणायलो एकांतात गाठून बघ परीक्षा त्याची असं काय कर लोकात आणि त्याला भ्रष्ट कर. नाही झाला तरी आम्हाला सांग आम्ही भ्रष्ट झाला म्हणतो. तू फक्त हो म्हण लावून दे असं. महाराज मग ती नग म्हणून लागली तर हे ना मुदी बोटात ती काढली सोन्याची. हा हे महत्वाचं. मुदी बोटाची काढली म्हणजे आज 50,000 रुपयाची किंमत मुदीची. ती मुदी दिली बाईला हे बघ हे पैसे तुला हे मुदी पण त्याला भ्रष्ट कर. म्हणजे आपल्या घरावर विस्तू ठेवायचा दुसऱ्याचं घर जाळायचं आपल्याला लागतं बरोबर आहे. आणि हे दुष्टाचं कामच आहे. आधी आपलं घर जाळायचं आणि पुन्हा लोकांचं जाळायचं. मग ते बाईला लावून दिलं. बाईला पैसे दिले. बाईला पैसे दिले. बाई लालचीत पडली. महाराजाचं कीर्तन संपलं महाराजाच्या मग 12ला
महाराज चालले मंदिरापासून देऊचं मंदिर आहे ना आता विठ्ठल मंदिर, त्या विठ्ठल मंदिरापासून वरी चालले आपल्या घराकडं पांढरी म्हणते त्याला, वरी चालले. ती अर्ध्याच्या बोळात आली, महाराज 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 म्हणू लागली. महाराजांना मागं फिरून बघितलं, कोण बाई बोलायला, कोण? जवळ आले, मीच आहे. बाई का अंधारात तुम्ही? बाई म्हणू नका. ती वेगळ्या पद्धतीने बोलली. महाराज म्हणले, बाई म्हणू का गडी म्हणू का? मग काय म्हणू? अहो मी राधा आहे आणि तुम्ही कृष्ण, असं असं नातं लावायली. महाराजांना झटक्याला ओळखलं. महाराज काय येडीत की काय? महाराज बुद्धिमान होते ते, न सांगता तो कळवायचे अंतर. तिच्या अंतकरणात तिची घालमेल बघितली. महाराजाचं मन व्यथित झालं, मन व्यथित झालं, दुःख पावलं. काय करा म्हणले ह्या बाईनं, इतकी कीर्तन प्रवचन ऐकून त्याच्या मनावर परिवर्तन कसं झालं. माझ्याकडे आली असतं, तुला राधा म्हणून मी कृष्ण म्हणायला, तो तसा नाही बाई, तसा विचार तू करू नको. मला हो नको करू बाई, नको असा प्रयत्न करू, तू तसं नादी लागू नको. मी तसा नाही, आम्ही विष्णुदास आहोत, भगवंताचे भक्त आहोत, अशा भानगडीत आम्ही पडत नाही. आणि मग आमचीच घरची बायको आम्ही, मग आम्हाला का नाही का बायको? तू आमच्या नादी कशाला लागते बाई? तसं बोल. नाही 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 नाही, अहो तुम्ही तसं डोक्यातलं काढून टाका, असं बोलायला लागली. महाराज म्हणले, जाई होतो मातेनं करी साहेब, आम्ही विष्णुदास आहे. तुला माय म्हणून सांगतो, म्हणजे तू आई आहे. आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे भक्त आहेत, उपासक आहेत. आम्ही तसे नव्हत. तर काय जाई होतो मातेनं करी सायास, आम्ही विष्णुदास तसे न हो. आता म्हणू लागले बरं, काय करावं म्हणजे बाईला कसं डोक्यात फिरला तो. तर इतकं म्हणल्यावी माय म्हणल्यावी ते ऐकच ना. मग महाराजाला का धुवावं लागलं. महाराज म्हणले, मूर्ख कोणी कळली? तुला नवराच पाहिजे, त्या जगात माणसं कमी आहेत काय? माया नादी लागली तू. जगात माणसं कमी आहेत का? तुला नवरा पाहिजे तर? म्हणून तू काय म्हणले, तू का म्हणे तुझं पाहिजे भरतार, तरी काय नर थोडे झाले. जगात माणसं काही कमी आहेत काय? माया नादी लागली तू. काय धुन केलं मला. मग तिला वाटलं मारी. कसं ऐकायला तर गडी गडी आहे काय भाई, एकांतात काय करणार? दोन फटकारी मला दोन किलो गेली पळून, गेली निघून. आता गेली निघून, महाराज गेले. पण ती मुदी घेतली होती ना, ती जिरवायची होती. त्याची मुदी पची पडली पाहिजे ना भाऊ, म्हणजे काम केलं पाहिजे त्याचं. तिची मजुरी झाली. मग ती गेली. ती लोक वाटच बघून होते, ते उभे टाकलेले होते तिकडे लपून. काय झालं, तुम्हाला त्या द्यायला मला त्या द्यायला म्हणली. महाराज नाही बोलत म्हणली. भ्रष्ट झाला मन राहत. मी त्याला बोळात घातून अमुक केलं टमुक केलं, मला बोळात बोलविलं काय मन. कीर्तन झाल्या मला बोलून घेतलं. आणि मला असं असं त्यानं, आम्ही साक्षीदार. साक्षीला कोणता? आम्ही. कोर्टात टाकलं भांडण कोर्टात. त्याला काय, पहिल्या काळात कोर्ट लांब नव्हते महाराज, प्रत्येक गावचं कोर्ट गावातच होतं. पाटील हे न्याय निवडायला काय कुठाने झाल्यावर कोण होते गावचे? पाटील. हा नाही, शेताचं भांडण पांड्याकड. कोणाचा धोरा कुंकड गेला, फोडला, काय केला हे कुठाने कोणाकडे? पांड्या. आणि हे गावाचं घर हे ते काही कुठाने भांडणं तंटे मिटवायचे कोणी? पाटलानं. हा माली पाटील महसूल मंत्री आणि पोलीस पाटील पोलीस स्टेशनचं काम बघणार. आणि ह्या माली पाटलाने पहिल्या काळातल्या महसूल मंत्री पदावरला फार गैरफायदा घेतला. हे कोणाच्या जमिनी कोणाच्या नावानं कोणाचं घर कसं उठवायचं हे नले दुपटाने केले. म्हणून ह्याच्या पोरायला तसे आले. बरोबर आहे का पाटील? तुमच्या वाढ बनलाय ना हो. 25 वर्ष झाले म्हणा पाटील त्याला, तू हे पाणी अंगणातलं, हा त्याचं पाणी तू अंगणात येत नव्हतं, टाकून तुझ्या पाणी नव्हतं, टाकलं उगच हे उगच. महाराज मग टिकून बसलं. ते आता हे कळ करून बसलं ना, मग ह्यानं कोंडलं.
आता त्याच्या अंगणात ढव झाला की हो पुढच्या अंगणावाल्यानं पाणी कोंडल्यावर ह्याच्या अंगणात काय होईल ढव खराब असतो पाणी कोंडून कम टाकलं या इकडं नाही इकडंच होतं इकडं येतच नव्हतं मग का मी येऊ देत ना काय करा वागाय बी ते दुसरे माणसं म्हणले की पाटलाकडे जाय 5-50 रुपये दे ते 5 रुपये त्याच्याकडे जाय ते घेड ते म्हणलं पोती वाचू लागलं ज्ञानेश्वर गावून दिलं घेणं तर काय ते म्हणणं ते जाणार मला मनात वाटतंय हो माणसाला काय ओ पाला तुझ्या पोतीला गेला ते पोती वाचता वाचतात आला होते माणूस दिस लागेल हा बघा हे देव सारा वाचता वाचता त्याला बोललं ते बसा बस का म्हणाला पोती वाचायची सोडून दिली पाटलानं त्याला माहित होतं हे सकाळ गिराय पोती वाचायची वाचता वाचता बस खाली का म्हणाला माहिती काय पाटील त्या फलाण्यानं बघा त्या विष्णू झाड गेला माझ्या अंगणात पाणी आणि मोडून टाकलंय बघा सगळं घरच भरलं पाण्यानं चौकटी पोचवर पाणी वाघ आहे बेन आणि काही तिकडं जात होतं त्यानं जाऊ हा या बघा पाटील हे 500 रुपये तुम्हाला चालू लागतो गुंडाळीच पोती ध्यान होतं का ते पोती गुंडाळली लगेच चल तू काम आता करतो पैसे घेतले होते ना आता घेतला दांड्या गेले पाटील तिथं ए ते पाणी इकडे खाऊन घाल तिकडे घाल ते मला पाटील तुम्हीच म्हणले तुला असं म्हणलं होतं का ते पुन्हा म्हणते तुला इकडं म्हणलं होतं का तिकडं काढ हे मला पहिलं तिकडं होतं की सांगा आता हे सत्तेचा गैरफायदा का कसा गैरफायदा असं केलंय माई पाटील पहिल्या पाटलाने हे सांगा मग आता पहिलं कोर्ट दुसरीकडे नव्हतं हा इथंच कोर्ट टाकलं पाटलाकडे भांडण मग पाटलाकडे भांडण टाकल्यावर चल बोलाव कोणा तुकोबार आहे बोलवा कोतवाला जिजाबाई म्हणल्या काय करायचंय काय ना बोलले पाटलानं ते मला माहित नाही कोतवाल दीडशाने मला काय माहित पाटलानं बोलले तुकाराम महाराज म्हणून जातो नाही घेऊन काय करते पाटील काय म्हणते ते ऐकतो तू आता काय करा गेले पाटील गेले तुकाराम महाराज गेले विना गळ्यात हात जोडले तुमचं पांढरी होऊन घर उठवायचं इथं तुम्हाला राहता येणार नाही तुम्ही आगाव धंदे करता महाराज म्हणजे काय नाही फलाण्या बाईला असं केलं तुम्ही नाही असं मी नाही मैना असं होत नाही महाराज डगमगले वय थोडं भेव नाही खरे म्हणाला काय भेव असावा तो धर्म मग साहो जाती वर्म आहे काय भेव आहे महाराज म्हणले बाबा पाटील मी असं केलं नाही केलं नाही म्हणले ती बाई म्हणायली बोलवा बाईला बोलविलं आणि ती बाई म्हणायला लागली तुम्हाला एखाद्यात बोलू नाही का असं केलं तसं केलं महाराज म्हणले आता हे अरे हटकून मी काहीच केलं नाही ही उगत आली ही कोणतरी झाडून दिलं हिला आणि झाडून देणारा झाडून देऊन मला भ्रष्ट करायचं केलं पण मी भ्रष्ट नाही जरी झालो तरी हे आता म्हणायली आता काय बोलावं म्हणजे आता काय बोलावं तिथं कोण साक्षीला कोणीच साक्षीला नाही माझ्याकडून बी नाही तिच्याकडून बी नाही महाराज गाढवा वसून मिरवणूक केली महाराज खेटराच्या माळा गळ्यात घातल्या गाढवा वसुलं आणि गावात मिरवू लागले का तर हे असा सिंदळगी करतो इकडं कीर्तन वरून करतो आतून तमाशा करतो असे काही म्हणू लागले लोक महाराज डगमगले होय खंगून गेले काय एखादा आपल्यासारख्यांना फाशी घेतली बरोबर आहे की नाही आणि म्हणायचं म्हणजे असं की पण नाही महाराज खऱ्याला घेऊन नसतं असावा तो धर्म तर मग साहो जाते वर्म आपण कसं असलं पाहिजे धर्मानं वागलं पाहिजे मग सहन होतात ते जे स्वधर्मे निष्कामता हो अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगी हो ते कैवल्याचे अधिकारीच होतात ते स्वधर्मानं वागणारे का या लागी स्वधर्म तो बापा तोच नित्यज्ञ जाण पा हा वर्तता पापा संच पापच होत नाही भाऊ
स्वधर्मानं वागलं का तर पापाला शिरकावच नाही होत. आणि पाप ज्याच्याकडे नाही त्याला कोणाचं भेव, पाप्याला भेव असते. हो, पाप्याला भेव असते. जे पाप नाही ज्याच्याकडे निष्कलंक आहेत, निष्पाप आहेत, अशा लोकांना भेव नाही. नाथांच्या बाबतीत पहा, नाथांच्या बाबतीत तसंच आहे. नाथांच्या बाबतीत काय, नाथ महाराज आणि एक बाई गावातली, किती अन्याय हे आता. नाथ महाराज तसे आहेत का, तर ती बी त्यांच्या पोथी पुराणाला येत होती. आणि ती गरोदर आहे. ती गरोदर होती, कोणापासून गर्भ आहे हे तिलाच माहीत, दुसऱ्याला माहीत नव्हता. मग तिला म्हणले कुटाळकर, नाथ महाराजांचे विरोधी म्हणले, घाल नाथ्यावर, आणि नाथ्याच्या घरात आम्ही तुला घालतो. म्हणजे नाथ्याच्या घरात घातलं की तुझे बिनघोर झालं. त्याची बायको म्हणून तुला घरात घालतो, तू नाव घे नाथ्याचं. बाईने ऐकाव का, लालचीत पडली आणि ऐकलं. बाईनं ऐकलं, कोर्टाला दिली फिर्याद. एकनाथ महाराजाच्या पोटचा गर्भ आहे म्हणून मला त्यांनी घरात घ्यावं, पत्नी म्हणून स्वीकारावं, एवढी विनंती माझी. बाकी काही विनंती नाही. मला का त्यांना मारायचं नाही, ते नवरा मी बायको अशी म्हणू लागलं. हे आता न्यायाधीशाकडे भांडण गेलं. ते साक्षीदार 2-4 हे लावून देणारे होते. महाराज हे असं चालू भांडण. नाथ महाराजाला नोटीस आली. नाथ महाराज गेले. ते जज्जानं विचारलं, तुम्ही असे वागले म्हणून, आणि गर्भ स्थापन केला त्या बाईच्या पोटी, तर तिचं म्हणणं आहे की तुम्ही स्वीकार करून पत्नी म्हणून घ्या. नाथ महाराज म्हणजे बा मी तसा नाही, मी असं काही वागत नाही. माझी पत्नीचं नाव आहे गिरजा, आणि गिरजा सोडून इतर कोण्या दुनियातल्या स्त्रिया असतील त्याला मला माते सरते. मी इमानदारीनं वागतोय, तसा मी नाही भ्रष्ट वागणारा. फक्त गिरजाच पत्नी असा व्यवहार केला असेल मी, बाकीच्या पत्न्या म्हणजे स्त्रिया मला माते समान आहे जगात. ते म्हणजे तुम्ही असं जरी म्हणत असले तर ती बाई तसं म्हणायली आहे. ज्याच्याला काय हो. हां, माझ्या तारका अंतिम फैसल्याची तारीख आली. अंतिम फैसल्याची तारीख बोर्डावर केस आल्यावरती येते. केस बोर्डावर आहे म्हणले, आता अंतिम फैसल्याची तारीख आहे पुढची. ज्याचे साक्षीदार तुम्ही तयार करा. खोटं आहे का खरं आहे मग त्याचा निकाल आम्हाला काय. आणि ज्याला तिथं बसल्या गावातले कोणी काय करतील हो, कुठंतरी ह्याला साक्षीत पाहिजे ना, त्याला काय बिचारायला कळत. आणि मग ते पाप पुण्य झालं का साक्षीदारावर जाते. खोटं जरी झालं असेल आणि साक्षीदारानं खोटी साक्षी दिली आणि ते गुन्हा खऱ्याकडं खोटा गुन्हा लाभला तर हे पाप कोणला, मग साक्षीदार आहे. जे झाला मोकळा. आणि ज्यानं मुद्दाम पैसे घेऊन जर केलं तर मग मात्र त्याच्यासारखं पाप नाही त्या भाड्याचं. जे म्हणजे लय बेकार. मग तुकाराम महाराज लय बोलले, लोभावरी ठेवणे हे तर करी असत्य न्याय नीत. पैसे खाल्ले म्हणले जज्जानं, न्यायाधीशानं पैसे खाल्ले आणि पैसे खाऊन काय केले, न्याय लबाड केला. लोभावरी ठेवणे हे तर करी असत्य न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जा. आपल्या काशीनाथ साहेबाच्या पोरात होणार होतं की ते, हे त्यानं का ठेवलं होतं ते जे झाले. हा, ते त्यानं ठेवला कार्यक्रम. माझं कीर्तन आलतं म्हणायला. मी म्हणलो देतो म्हणलं, दिलं कीर्तन. ठरलं होतं जज्जानं उगं गाव जेवण द्यायचं आणि त्याचा कार्यक्रम उगं त्यानं असं ठरविलं. त्याच्यात इठेलता त्याची सून वारली. आपली इटूता ते येते. आता मग ती सुतक पडल्यावर मला म्हणलं सुतका जमत नाही, अभिषेक वगैरे जेवण कशाला सुतक, ते बंद पडला कार्यक्रम. नाही तर हे घेणार होतो अभंग. दुसरा म्हणला कायला घेतात मला, त्याला राग येईल. नाही त्याला आता तीन मार्या. आमचं तर काम तसंच आहे. खरं वागत खरं होतं. तुकाराम महाराज म्हणाले तर आपल्या काय बापाच्या घरचं आहे. महाराज काय म्हणले, लोभावरी ठेवून हे पैसे जर खाल्ले जे ज्यानं आणि जर न्याय लबाड केला, लोभावरी ठेवून हे तर करी असत्य न्याय नीत, लबाडीची न्याय केला तर त्याच्या पूर्वजा पतन, त्याच्या आजे पजे पतंती. तर काय कुठं पतंती, नरकात जातात ते. हो, नरकी किडे होती जात. त्याच्या आजेपणे नरकात पडतात आणि किडे होऊन पू खातात. मग त्याला शाप देतात. कोणला, हा कटा त्याचे करी ती पितरण होऊन ती दुराचार पुत्र झाला बोंबलं देत ना देव ना पुन्हा, आणि म्हणून ह्याला शाप देते. बरोबर आहे ना महाराज. तुका म्हणे त्याशी तर यम गांधील साहेब शेवट जर नाही का, मासा सर्वेचे सुंदरा बाजी विटाळ पिता. काय म्हणले,
महिन्याला ऋतुस्नात होतीये आणि तिथं रक्त जे काय पितरांना पाजल्यासारखं जर लोकांचे पैसे खाऊन जर न्याय केला, कोणाचं बोलणं हे? आणि शेवटी त्या जज्जाला यम ठोकल्याशिवाय तू का म्हणे त्याची ती यम गांधीलच आहे. म्हणून लबाडीचं न्याय करूच नका आणि लबाड साक्षी बी देऊ नका. लबाड साक्षी चांगली नाही बरं काय. लबाड साक्षी दिल्यावर लय पूर्वज नरकात जात येतं आणि लयच पाप लागतंय मोठं. महाराज लबाड साक्षीसारखं तर पाप मोठं कोणतंच नाही. हा काय मोदी का जाळून टाकण्या मोदीला. एका जन्मातली मोदी माती जाईल होय, पण अनेक जन्मात दुःख देईल ना ती तुम्हाला. बरोबर आहे की नाही? चांगलं नाही महाराज. पुढच्याची बरबादी होत असती. खोटी सांगते त्याला पुढच्याची काय होती? वाट लागते वाट. बरोबर आहे. अंतकरण दुखत. माझं खरं असताना हे ना असं केलं, असं त्याचा शाप लागल की नाही? लागत आहे. ते बेकार आहे. त्या नादीच लागू नका. साक्षी द्यायची तर खरी द्या. आपल्या देखत घडलंय का तिथं मग मरण येऊ द्या. खरं सांगा आता घडलंय असं म्हणा. खोटी साक्षी द्यायची नाही. खोटा न्याय जज्जानं करायचा नाही. तो जज सक्सेस राहतो. त्याचे लेकरं बाळ अमुक टमुक सगळं वंश आणि सगळ्या गोष्टी त्याच्या आणि जया जातात. बरं. आणि अशा खोट्या साक्षी देऊन जर कमीलं जज्जानं महाराज बरबादी व्हायला उशीर लागत नाही. एक तर सुख पडत नाही, लेकराबाळाला सुख पडत नाही, काहीतरी दंट वाढत असतात. म्हणून ह्या गोष्टी आणि जज्ज म्हणजे महाराज देव आहे. जज्ज कोण आहे? मी असं बोललो होतो ते इथं नेम घ्यायला आलता. इथंच होतो बसलो दिवस आम्ही. आमचा ते काशीनाथचा पोरगा नाव का धनु आलतं इथं. त्याला घेऊन बाळू याला कोणाला घेऊन आलत त्याचा सोबती बाळू बाळू ते घेऊन आलतं इथं बसलो बोललो. मग मी म्हणलं बरं झालं बाबा त्या घरात नाव कमी दौलतरावमध्ये घरात नाव झालं ना जज्ज म्हणून. बरं झालं. मग ते त्याला म्या घरात किती माहिती म्या बा न्याय हे मंदिर आहे गेलेलं असते बरं काय. मी काय कवा कोर्टात गेलो नाही काय नाही. माझा तो उगत गेलो बघायला. आपल्या गंगा खेळ आहे ना इकडं गंगाकडे तोंड करून त्या तिथं तिथं असं लिहिले न्याय मंदिर. मधात गेलतो जास्त उगत. लोक म्हणले महाराज तुमचं काय काम आपला काही कुठला नाही काय चालू बघा बघा गेलो तुम्हाला मला नाद आहे महाराज न्याय मंदिर. आणि त्या न्याय मंदिरात बसलेला देव कोणता? जज्ज. न्यायमूर्ती जज्ज. विष्णूची जागा आहे भाऊ ती. त्या धनुला सांगितलं धनु आहे मला. बरोबर आहे मला. विष्णूची जागा म्हणजे विष्णूच्या जागेवर तुम्ही बसतात म्हणून तुम्ही कोण आहेत? आमचे देवच. त्या भांड्याचे देव असते. त्या देवानं निर्णय सांगा. आता देवच जर भ्रष्ट झाला तर काय जीव द्या. म्हणून देवानं भ्रष्ट व्हायचं नाही. मग आता हे भांडण जर आता आलं मग आता काय तुमच्या गल्लीतलं बोळातलं काय तिथं माहिती आहे त्या कोर्टात. मग ते साक्षीदार आहोत. मग साक्षीदार आहोत पाप साक्षीदार आहोत. त्याला काय करायचं? नाही विलाजे आलं भांडण तुकाराम महाराज पाठ लागत. पाटील बा बिचारा पाटील म्हणलं बा ती बाई नाथ महाराज बरं काय त्या कोर्टात गेलं जज्जाकडं. आणि मग ते न्यायाधीश म्हणून आले नाथ महाराजच्या बाबतीत. बाई ही बाई असं म्हणली ती तशी म्हणजे आता तुम्ही एक कराकडे म्हणले आता फैसल्याची तारीख आहे आपापले साक्षीदार घेऊन ये दुसऱ्या तारखेला जा. ही तारीख तुम्हाला द्यायलो दिली की बाई गेली. आता तारीख वरच्यावर जवळ आली. तुकाराम महाराज आपले नाथ महाराज आपल्या घरीच आहे. निश्चिंत होते. चिंता नाही का. ती कुटाळखोरच्या बाईला म्हणाले आता तारीख उद्यावर आली. साक्षीला आम्ही तिघजण आहेत. बिलकुल तुला तिच्या घरी घालतो. घोरच करू नका. आता नटू लागली ती आई बाई बी फुकट खायला मिळते त्याच्या घरी. झोपू नको ते लावून देणार आहे. हो मग आता इकडे लावून दिलं बाईला. संध्याकाळी बाई तर तयारच आहे. संध्याकाळी मुद्दाम गेली तो नाथ महाराज नाथ महाराजकडे गेले. राम 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 लावून देणार हेच. आणि ती जाऊन बोलणार हेच राम 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 राम. बाबा तुमची तर आता फैसल्याची तारीख आहे म्हणा. आमच्या कानावर आलं. आई बहिण तुमच्यावर आरोप केलाय. नाथ महाराज म्हणजे करूचा केला तर आता उद्या फैसल्याची तारीख आहे. साक्षीदार कोणी नाही. मग उद्या तर फैसला तुमच्याच अंगलट येते म्हणायली. तर नाथ महाराज म्हणले आला तर आला. निभवील परमेश्वर. कोण निभवील? अवा असावा तो धर्म आहे. देव काय मग साहो जातीवर भेव नाही आम्हाला. नाथ महाराज म्हणले काय त्याचं भेव नाही. एक भाई आले म्हणले असा कसा निश्चिंत रे रताळू का काय
एवढा कलंक येतं आणि पुन्हा घरात बाई आल्यावर सगळं दोन दुनिया टू करील काय करते की नाही. हो हाय बघू गेले कोण गेले साक्षीदार गेले ती बाई गेली महाराज चल बोलाव झाली एकनाथ महाराज कोण आहे असं मोठ्यानं बोंबलत येत नाही. हा बाई या जय होता पुढे बाई तुमचं काय म्हणणं आहे. काय नाही म्हणली माझं एकच म्हणणं यांनी मला असं असं केलं म्हणून गर्भधारणा झाली. यांचा वंशज माझ्या पोटात आहे. माझा पती हेच आहे आणि यांनी माझा पत्नी म्हणून स्वीकार करून घ्यावा. नाथ महाराज म्हणले बरं काय नाथ महाराज पहिलेपासून हेच म्हणत होते माय म्हणून सांभाळतो पण बायको म्हणून तिला सांभाळतो पण कसं माय म्हणून. माय घरी राहू द्या भाकरी खाईल काय करू वाटलं करील न करायला काय नाही आनंदानं राहावं हिनं आई म्हणून मी पाया पडतो. पण मी पत्नी म्हणून स्वीकार काय म्हणून करून घेऊ. मी नाहीच तर तसा नाहीच तर माझ्या गिरजाशिवाय दुसरी मला बायकोच नाही कोणी. तेवढी गिरजाच बायको आहे असे नाथ महाराज म्हणू लागले. पहिलेपासून तारखेला हेच होतं ते पती झाला. आता हे झालं सगळं खरं पण आता बाई म्हणली असे आहेत म्हणली तुम्ही असं केलं. मग साक्षीदार कोण तुमचे लगेच साक्षीदार बोल जे संध्याकाळी आले ते विचारायला आले या काय म्हणणं आहे. नाही म्हणले बाबा ही पोतीला जातो रोज ऐकायला आणि असं कानावर घेऊन आमच्या गेहीचं आणि त्यांचं चलतंय मग बाबा म्हणजे हे असं आहे दिसायला असे आहेत ते कंबर बांधून कीर्तन करणारे पण हे असे वागतात हे निश्चित आहे. लगेच ज्याच्याने छारा मारला आता हे झालं का नाथ मारणार भेव आहे कसा वाटतो झाला सण होतं एवढे जरी करायलेच नाही लोक खरे पण आहे अंगात सण होतं याचं पत्ता नाही अंगात काय आहे खरे पण आहे. नाथ महाराज डगमगले नाहीत आता काय करते नाथे असं केला वाटू लागलं. जे म्हणले होय महाराज काय म्हणणे तुमचं काय नाही म्हणले बाबा ती बाई म्हणते की मला सांभाळा मी सांभाळतो तुम्हाला पहिलेपासून म्हणालो आई म्हणून पत्नी म्हणून स्वीकार करून घेणार नाही का मी असं केलंच नाही कर्म तर मी कसा तसा करेल. जे जमले मग साक्षीदार कोण ते साक्षीदार तीन आहे त्यांनी ते म्हणाले ते ना असं केले तुमचे साक्षीदार कोण आहे. अहो ते म्हणले बाहेरल्या साक्षीदाराची गरज काय म्हणले जे साहेब ज्याच्या पोटी त्या पोरानं जन्म घेतला त्या गर्भानं त्यानं सांगावं बाप. माईनं बाप सांगितल्यापेक्षा माईचं एखादं असलं बाळा असते माय बाप असला वेगळा तो दुसरा सांगायली या हे लबाड बोल नाही कोणाचं त्या माईचं खरा बाप मधल्यानंच सांगावं मग माझा बाप ही म्हणून. मग मिटलं जे हसला जे म्हणला महाराज काय कीर्तनात बोलायले तुम्ही काय इथले कोर्टात बोलायचे मंदिरातलं कीर्तन करणं वेगळं आणि इथं बोलणं वेगळं. ते म्हणले नाही कोर्ट समजूनच बोलतोय हो जे साहेब त्यानं साक्षी द्यावी ते कसं काय बोलेल बोलतोय म्हणजे विचारा त्याला आला प्रसंग आणीबाणी बोलताय बोलताय विश्वास ठेवा माझ्या बोलण्यावर ते बोलल. आणि मग जड्जानं विचारलं होय रे बाळ तू त्या बाईच्या पोटात आहेस पण कोणापासून झाला हे सांग तुझा बाप कोण आहे. आणि मग त्यानं मुसलमानाचं नाव सांगितलं. ते मुसलमान काळ होता त्या मुसलमान भ्रष्ट गेलं त्या बाईने ते मुसलमानाच्या पोटचा आहे म्हणलं आणि ही आगाव नाव घ्यायली आहे कोणाचं नाथ असं नाथ महाराज तसे नाही आहेत मी मुसलमानाच्या पोट. आता ते चिंगाट पळून गेली पळून आता सगळं विरुद्ध झालं सगळं बेकार होऊन गेलं. आणि मग ती बाई जड्ज बघू लागला काय बाई चुकलं म्हणली मला पाया पडली महाराज पदरात माफ करा तुमच्यासारख्यावर बोलाईन नाही लावायला पाहिजे होता पण मी लावला तेनं लावून दिलं बाई मला लावून दिलं ते पोळ पळाले. जे म्हणला बाई असं येड्यावणी वागत जाऊ नका हे आता तुमच्या अंगलं झालं तुम्हाला अटक करणे. नाथ महाराज म्हणजे माझी काही दुश्मन नाही अटक तिला करू तिला मोकळं अटक करू नका माझी दुश्मनी नाही आमचं काही वैरत्व आहे का बघा इतकंही केलं तर वैर व्हा पोटात संतांच्या नाही माझी वैरीण नाही म्हणले ही तिला मोकळं सोडा काही तिला अटक पिटक करू नका शेवट बाई आहे तिची आणि इज्जतीचा पंचनामा कशाला करायचा आहे तसं करणं बरोबर नाही. जे साहेब माझ्यासाठी मोकळी मी अपील करणार नाही परत हिच्यावर भांडण करणार माझी इज्जत घेतली किंवा माझी इज्जत गेली आता हिच्यावर आरोप केले ही अटक होती असणं पण हे करायचं नाही तिला मोकळं सोडा. आणि ह्या मधल्याला उपदेश कोर्टातच होणार होता ते माझा शिष्य आहे म्हणजे इस्लाम आहे बरं
पोटात तिच्या कोण आहे? इस्लामाचं पोरग आहे आणि नाथांचा शिष्य आहे. तजन कसा आहे आय विकू लागे मांस माया असावं त्याच कुठून कबीर मोमीन हेच आहे का? हा कबीर मोमीन कबीर मोमीन नाही. कबीर हा लतीफा आहे. हे लतीफा मुसलमान पोटात तिच्या होता. महाराज त्याला उपदेश नाथांनी कुठे केला? बरोबर. कोर्टात. तेच उपदेश आहे. आता बोल बोल तुझा बाप कोण आहे ते. आणि त्यानं मुसलमानांना सांगितलं ते भगवंताचा भक्त झाला पुढे चलून. कोणामुळं? नाथ महाराजामुळं. महाराज असा आरोप नाथावर बी आला होता आणि बाई पुन्हा निष्पाप वागली. तिथून पुढे बाई सुधारली. एवढं पोरग जन्माला आलं. महात्मा जन्माला आला तिच्या पोटी. तिच्या पोटी कोण जन्माला आला? संत होता ना. इथं बघा ना लतीफा मुसलमान. हा नाही अभंगाची सुरुवात काय? कबीर मोमीन लतीफा मुसलमान नैना नावी जाण विष्णुदास. बरोबर आहे. कानो पात्रा खोजू बिंजारी तो दादू भजनो अभिजो हरीचे पायी है ना. तो कामेळा वंका जातीचे महार त्याची सर्वेश्वर ऐक्य करी नामयाची जणी नाही कोण तिचा भाव जेवी पंढरीरावती सवे मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान त्याचे काय सांगू यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णयित व्हायचा वेदशास्त्री. तो कामने तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतीत नेनो किती है ना. मला वाटते अभंग वळीतला आहे. उंचनीच कोणतणीच काही नेने भगवंता. बरोबर आहे. नाही पण वळ म्हणते त्याला वळ. हा वळ किती घेतात वळी? सांगा ना केली काय? चातुर्मास करणार होते. महिन्या काढत बरं 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 चढू द्या. मग चातुर्मास चढू द्या. बंद करू नका. चढू द्या 4 महिने का करा. आणि वळी किती घेतात? कोणत्या कोणत्या? रूप पाहता रे सुंदर ते ध्यान उंचनीचं काही. या 3 वळी पहिले बसून होते आपल्या उकळीच्या फळावर. हा ते घ्यायलाच पाहिजे जरूर. या वळी 13 चेरीने अभंग मला वाटतं हे अभंग आहे. त्याच्यामध्ये वर्णन आहे. मग सांगा हा नाथ महाराजावर असं जरी आलं तर डगमगले का? खऱ्याला भेव नाही. खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं होत असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात असा वाहतो धर्म तर मग साहो जाते वर्म. एक अर्थ असा आहे की ज्याच्या अंगात खरेपण आहे त्याला सहन होते. का? त्याला घोर नसते मळ नसते. निर्मळ स्फटिक जैसा अभंगात वर्णन नाही का? निर्मळ स्फटिक जैसा त्याला लेप लागत नाही महाराज. अजिबात मळ लागत नाही असा असतात कोण. आणि एक अर्थ असा आहे की आपल्या अंगात खरेपणा असल्यावर समोरच्याला काही आपण बोललो तरी त्याला भे वाटत आणि ते समोरच्याला राग बी येणार नाही. त्याचं वर्म जरी काढलं मग सहन होत आहे त्याला पुढच्याला. पण अंगात काय असावा? खरेपणा. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात काय की वदे वाघ देवी इथलेले. वाघ देवी काय देवी? वाघ देवी. वाघ नाम वाचा आणि वाचेची देवी नाम ईश्वरी. तिथंच मग वागेश्वरी काय म्हणतात त्याला? वागेश्वरी. वागेश्वरी आपल्या स्नेहाची वागेश्वरी. ज्ञानेश्वरी हे नवर ना. आपल्या स्नेहाची वागेश्वरी लय मुखयाचे अंगीकारी काही वाचस्पती शी करी प्रबंध घोडा है ना. वागेश्वरी वागेश्वरी वाघ ईश्वरी. इथं वाघ देवी. इथं लंगड गण आहे. खरं तर मी लंगड करायलो त्याला. खरं वाघ देवी पण बसण्यात अवघड होतं म्हणून त्यांनी वाघ देवी नाही का नाही. वदे वाघ देवी. वदे वाग्देवी. वाघ देवी. ग हे लंगड पाहिजे व्याकरण म्हणल्यावर. काय पाहिजे? रस्व. ग रस्व पाहिजे. वाघ देवी असं आहे. पण वाघ देवी आता ते पूर्ण व्हायले. ग इथं कसं आहे? पूर्ण आहे. वदे वाघ देवी. वाघ देवी असं ग व पूर्ण आहे म्हणजे दीर्घ आहे. पण तसं नसलं पाहिजे. ते ग ह्रस्व असलं पाहिजे म्हणजे लंगड. वाघ देवी. कोणती देवी? मग वाघ देवी कोणती? सरस्वती. वाघदेवी कोण आहे? वदे वाघदेवी. तुकाराम महाराजांची वागेश्वरी बोलायची. वाचा बोलायची. मग वाचेची देवता कोण्या कोण्या इंद्रियाच्या कोणत्या देवता तुम्ही पाठ करा बरं.
तुमचं आम्हाला कळ रामायणाच्या येतो तुम्ही विनायक भाऊ कोणत्या डोळ्याची देवता कानाची देवता कोणती नाकाची देवता कोणती अश्विनी कुमार ह्या त्वचेची देवता कोणती हा बघा तुमची तुम्ही सांगा बरं हा त्वचेची ती हाताची कोणती पायाची कोणती आता त्याला सांगू द्या राम त्यानं रात त्याच्यावर घेतलंय ना विनायकरावचं रात कटलं विनायकराव अडकले अर्धा बरं शास्त्री तुम्ही सांगा तुम्ही रात घेतलं ते आता त्याच्यावर तुमच्यावर आलं सांगा मग आता हाताची इंद्र आहे पायाची उपेंद्र आहे बरोबर आहे मान्य करू आम्ही बुधाची मदत बोलू नका कोणी मोदी कायला बोलायला येत तर नाही मग मदत घ्यायला पाहिजे कोणती बुधाची कृष्णाची हा प्रजापती हा बरोबर हा पण मनाची देवता चंद्र हा बुद्धीची देवता विष्णू नाही चुकलं कोणती काय हा बृहस्पती आहे हा बृहस्पती हा चित्ताची विष्णू वासुदेव आणि अहंकाराची रुद्र हा रुद्र रुद्र तोंडाची देवता जिभीची देवता नाही वरुण खरं तांबट कोणामुळे कळतंय वरुण देवामुळं खरं तांबट कळणं जिभीचं काम आहे खरं तांबट आता ह्या सगळ्या वागेश्वरी म्हणजे एका तोंडात 3 गोष्टी येतात तोंड हे तोंड खाण्याचं ती अग्निदेवता मधातली जिबली खरं तांबट ओळखायचं असेल तर कोणती देवता वरुण देवता आणि बोलायचं असेल तर वागेश्वरी जे मुक्याला बोलता येत नाही बरं काय मुक्याला खरं तांबट कळतंय का नाही कळत कळत या बरं कडू खायला नाही होय त्याला बोलता येत नाही पण लिंबाचा पाला खायला द्या खाते का बघू म्हणजे हा बरोबर आहे म्हणजे त्याला कळतंय की हे कडू लागायले त्याला बोलता येईना सांगता येईना कडू लागायले म्हणून परत ते खाणार याचा अर्थ ती देवता मग ह्याची देवता वागेश्वरी नाही याची कोणती देवता नाही मुख्याला वागेश्वरी वागेश्वरी म्हणजे वाचीची देवता त्याच्यावरली उठून गेली असं ग्रहित बरोबर आहे ना मग तुकाराम महाराजांची कोणती देवता बोलायली आज वाघदेवी वदे वाघदेवी तुकाराम महाराजांची वागेश्वरी बोलायली बरं काय भाऊ आपली वागेश्वरीच बोलते हो मला वाटतं तिची विनंती आपण केली पाहिजे कोणाची वागेश्वरीची पण कधी उपासना केली का तुम्ही आणि मग कसं लक्षात येईल जवाची तवा लक्षात यायला कोण पाहिजे वागेश्वरी पाहिजे आणि वागेश्वरी लक्षात महाराज ती प्रसन्न असली का तर त्या माणसाला शब्द पांडित्यात कमी पडू देत नाही लागल तवा प्रमाण लागल तवा त्याच्या पोटातून आपोआप निर्माण होत का ती जिबी बसलेली असते ना महाराज कोण हा त्याची काहीतरी तपश्चर्या उपासना भागवत हे आपले पंडित गुरु पारडीकर मग ते तिथं जे मठ झालाय का त्याला बासरला त्यांचा जागा आहे ना बकळ फायद्याच कोण नाही अलीकडं मोठा मोठे बाबा 10-5 गुंठे तरी असेल राहणं हो 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 म्हणून तर जमीन बकळायची 10-5 गुंठे तरी असेल वर बकळ तर त्यांनी तिथं बघा त्या काळात कमिवली म्हणजे त्यांनी केलं आता पोरायचा झाला बघ की झाली असेल ते खरं ट्रस्ट करायला पाहिजे ट्रस्ट नाही कोणाच मग काय गोर ट्रस्ट असल्यावर काय गोर आहे मग समाजासाठी उपयोगाला येतं ट्रस्ट हो नाही मग ही गाबडे आबळत करतात मक्तेदारी करतात पोरं महाराज जरी चांगले असले ना महाराजांना जन्म भरवी भागवत केले आणि भागवताला उत्पन्न जर झालं तर तिथल्याच देवळाला देत होते पण घरी नेत नव्हते कोण ब्राह्मण होते पण निष्काम वागले पंडित गुरु चांगले होते लोक म्हणत होते महाराज पोराला काय राहू दे जाकी ते म्हणजे हा 12 एकर रान त्याला थोडे का 12 एकर रान त्या पोराला 12 एकर रान आहे की राजभाऊ नाव आहे मला आता कीर्तन काढत ना आता बऱ्याचा माणूस आहे पण ते राजभाऊ महाराज आता कुठं कीर्तन त्यांच्या आपल्याला असतात पंडित गुरु निष्काम होते एका पायावर तपश्चर्या तिथे बासरला केली आणि सरस्वती प्रसन्न करून
ही सरस्वती ती देवी आहे ना, ती प्रसन्न करून व्यासानं स्थापित केलेली तिथं ती बासरला. आता तिचं चरित्र मला सांगायचं नाही. वागेश्वरीचं चाललंय इथं. वदे वाघदेवी, वाघदेवी बद्दल बोलायलो. ती वागेश्वरी बिचारी सरस्वती व्यास ऋषींनी स्थापित केली त्या बासरला, आंध्र प्रदेशावर. आपल्या बॉर्डरला खेटून होते. खरं तर ते महाराष्ट्रात अर्धे ते लोक नाही, सगळेच लोक मराठी भाषा बोलते. त्याला येते मराठी सगळ्या कळत त्या गावात यायला सगळ्या लोकांना. आणि ते आंध्रात घातले त्याची इच्छा इकडे यावं, आपल्या महाराष्ट्रात यावं. महाराष्ट्रासारखं नाही हो, सगळ्यात भारत देश चांगला. पण मला वाटतं त्या भारतात बी आपल्या साधू संतांमुळे महाराष्ट्र पुढे गेला. कोणामुळं? संतांमुळं. नाही तर याची काय अवदशा झाली असती महाराष्ट्रात, कुत्र्यांना हाल झाले नसते. पण या साधू संतांनी अवतार घेतले, ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी, आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रावर उपकार असा. तर त्यांनी तिथं तपश्चर्या केली बासरला, एका एका पायावर उभा राहून. कोणी? पंडित गुरूंनी. आणि ती प्रसन्न करून घेतली आणि त्यांच्या जिव्हेवर बसली होती. कोणाच्या? ज्यांच्या जिव्हेवर सरस्वती आहे त्याला लागल तेव्हा लागल तेव्हा लागल तेव्हा प्रमाण येतं. मग बऱ्याच लोकांना पाठांतर असतं पण ऐन वेळी आठवत. बरोबर आहे ना? हो, मग तुम्ही तसं वागल्या होईल ना वाच्या सिद्धी. म्हणजे वाच्या सिद्धी नाम वागेश्वरी प्रसन्न. वागेश्वरी प्रसन्न झाली की तुम्ही इतकं पाठांतर केलेलं ते सगळं तुमच्या जिभेवर लागल तेव्हा ती बाई आणून एक सांगायलो. आपला उद्याचा विचार करू आता. वदे वाघदेवी. कोण बोलाय? आणि मग तुका विठ्ठली. याचे सुद्धा अर्थ दोन पद्धतीनंच आहे पुढच्या चरणाचे. तुका विठ्ठली गौरव, विठ्ठली गौरव, विठ्ठल गौरवी नाही, विठ्ठली गौरवी. असे बरेचसे काही अभंग तुम्हाला ते आणि तसेच म्हणायला पाहिजे बरं काय. ते आपण त्याचा विचार उद्या करू.